विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण सुलभ भारती मराठी इयत्ता 7वी या पाठ्यपुस्तकातील 13वा जो पाठ आहे, अदला बदल, या पाठावरती आधारित पाठ्यपुस्तकातील स्वाध्यायातील प्रश्न, त्यांची उत्तरे यांचं स्पष्टीकरण, त्याचबरोबर याच पाठावरती आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. यामध्ये पहिला प्रश्न आहे की अमृत व इसाब यांच्यामध्ये सारख्या दिसणाऱ्या गोष्टी कोणत्या? यांच्यामध्ये सारख्या दिसणाऱ्या गोष्टी आहे बघा. पहिली गोष्ट आहे कपड्यांचा रंग, दुसरी आहे कपड्याचा आकार, शर्टाचे कापड, शाळा, वर्ग आणि रस्त्याच्या कोपऱ्यावर समोरासमोर घर. या साम्य म्हणजे सारख्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत. पुढे आहे खाली दिलेल्या वाक्यांचा योग्य घटनाक्रम लिहा. यामधला पहिला प्रश्न आहे, एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली है ना. तर काय, गावातील काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती त्यावेळेस. दुसरा आहे, अमृत व इसाबने शर्टाची अदलाबदल केली. एका वारते मुलाला एक खोडकर कल्पना सुचली. पुढे बघा, अमृत व इसाबच्या परस्परावरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले. हसनभाई सांगत आहेत ते ऐकायला शेजार पाजारच्या बायकाही तिथे जमल्या. अशा प्रकारे हा घटनांचा क्रम आहे. हसनभाई काय सांगत आहेत ते ऐकायला शेजार पाजारच्या बायकाही तिथे जमल्या. तर अमृत व इसाबच्या परस्परावरील प्रेमाची गोष्ट ऐकून सगळेजण हेलावून गेले. पुढे आहे वाक्यात कंसातील योग्य वाक्यप्रचार लिहायचा आहे. घरी आलेल्या पाहुण्यांना बाबांनी राहण्यासाठी डॅश डॅश, बघा, गळ घातली का भुरळ घातली, ते बघा, गळ घालणे. ठीक आहे. बाळू नवीन छत्री कुठेतरी विसरून आला हे पाहून आईचा काय झालं, पारा चढला का कौतुक वाटलं. बघा, निश्चितच काय होणार, पारा चढणे म्हणजे खूप राग येणे. रस्त्यावर भांडणाऱ्या कुत्र्यांच्या आवाजाने नीताच्या डॅश डॅश पोटात कावळे ओरडले, पोटात गोळा आला. तर उत्तर आहे पोटात गोळा आला, कारण खूप घाबरणे. आणि पोटात कावळे ओरडले म्हणजे खूप भूक लागणे. पुढचा प्रश्न आहे, त्याची करुण कहाणी ऐकून सर्वांची मने, बघा, हेलावून गेली, हेलावून जाणे, हबकून गेली है ना. तर उत्तर आहे हेलावून गेली. खेळूया शब्दांची मध्ये पहिला अ आणि ब गट आहे. अ गटामध्ये काही 4 शब्द आहेत आणि ब गटामध्ये 4 शब्द आहेत. यांच्या जोड्या लावायच्या. तर उत्तर इथं बघा, नवा शर्ट, कुस्ती खेळ, सुई दोरा, होळी सण, गंभीर वळण, निंब झाड. अचूक शब्द लिहा. या ठिकाणी शब्द दिलेले आहेत. एक गट दिलाय शब्दांचा, त्यामध्ये अचूक शब्द कुठला आहे तो त्या ठिकाणी ओळखायचा आहे. उत्तर तिन्ही प्रश्नांची इथे दिलेली आहेत. पहिला आता यानंतरचा प्रश्न की खालील पहिल्या आकृतीत वान हा प्रत्यय लावून तयार झालेले शब्द दिले आहेत. खाली दिलेले प्रत्यय लावून है ना, जसं की आता इथं वान म्हणजे धनवान, गुणवान, रूपवान, बलवान. आणि आता इथं करी, शेतकरी, कष्टकरी, शाळकरी, माळकरी, टाळकरी, विनेकरी है ना, अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी करी हा प्रत्यय लावून शब्द बनत आहेत. पुढचा आहे, लिहिते होऊया माझा आवडता मित्र मैत्रिणी या विषयावर थोडक्यात माहिती सांगा. म्हणजे एक प्रकारचा हा छोटा निबंधच म्हणा. तर बघा, माझ्या आवडत्या मैत्रिणीचं नाव जुई आहे. इथं तुम्ही तुमच्या मनाने है ना, तुमचा आवडता मित्र किंवा मैत्रीण आहे त्याच्याबद्दल तुम्ही लिहू शकता. उदाहरणादाखल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. बघा, नाव जुई आहे. ती माझ्याच घराशेजारी राहत असून आम्ही एकाच वर्गात शिकतो. लहानपणापासूनच एकत्र वाढल्यामुळे आम्ही एकमेकींच्या सर्व गोष्टी जाणून आहोत. शाळेतील अभ्यास आम्ही एकत्रच करतो. आमच्या आवडीनिवडीही बऱ्याचशा सारख्या आहेत. ती फक्त माझी मैत्रीण नसून आमच्या घरातील एक सदस्य आहे. असं तुम्ही सुद्धा तुमचा मित्र किंवा मैत्रीण
तिच्याबद्दल थोडंसं लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे, सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत तुम्ही कोणकोणते खेळ खेळता? हा देखील स्वमतावरती आधारित प्रश्न आहे. बघा, तुम्ही जे खेळ खेळत असाल ते खेळ या ठिकाणी लिहायचे. सुट्टीच्या दिवशी जशा प्रकारे मी मित्रांसोबत क्रिकेट, खो-खो, कबड्डी, बॅडमिंटन असे खेळ खेळतो. त्याचबरोबर आहे ना, कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस असे घरी खेळता येण्यासारखे हे इनडोअर खेळ झाले. हे खेळ खेळतो आणि हे आउटडोअर खेळ. ठीक आहे. तुमचा आवडता मित्र किंवा मैत्रीण यामधील तुम्हाला कोणते गुण सर्वात जास्त आवडतात? तर बघा, मला माझ्या मैत्रिणीमधील अनेक गुण आवडतात. ती महत्वाकांक्षी आहे. तिची चिकाटी, एकाग्रता, दूरदृष्टी घेण्याच्या वृत्तीमुळे माझी मैत्रीण मला खूप आवडते. तर इथेही तुम्ही काय करू शकता, तुमचा आवडता मित्र किंवा मैत्रीण असेल, तिचा कुठला गुण तुम्हाला जास्त आवडतो तो त्या ठिकाणी लिहायचा आहे. विचार करा आणि सांगा, या प्रसंगी तुम्ही काय कराल? जर तुमच्या मित्राने किंवा मैत्रिणीने डबा आणला नाही, म्हणजे टिफिन आणला नाही शाळेत येताना, तर निश्चितच बघा, डबा आणला नसेल तर मी तिला माझ्या डब्यातला खाऊ खायला देईन. पुढे बघा, शाळेत पिण्याच्या पाण्याचा नळ कोणीतरी विनाकारण सुरू ठेवला. ठीक आहे. मग काय करणार तुम्ही अशा परिस्थितीमध्ये? पाण्याचा नळ सुरू असलेला पाहून मी तो तातडीने म्हणजे लगेच ताबडतोब बंद करेन. तसेच पाणी वाया घालवू नये अशी सूचना नळाच्या जवळ लावेन. पुढचा प्रश्न आहे, वर्गातील एका विद्यार्थ्याने वर्गात कचरा केला आहे व ते तुम्ही पाहिलं. तर मग तुम्ही काय कराल अशा प्रसंगी? म्हणजे मी कचरा करणाऱ्या त्या विद्यार्थ्यास तो कचरा उचलून कचरा कुंडीत टाकण्यास सांगेन व त्याने तसेच इतरांनाही वर्गात कचरा करू नये अशी विनंती करेल. सहलीत तुमचा मित्र किल्ल्याच्या भिंतीवर नावे लिहित आहे. तर तुम्ही काय कराल? तर मी त्या मित्राला किल्ल्याच्या भिंतीवर नावे न लिहिण्याची विनंती करेन. कारण पुरातन वस्तूंचं महत्त्व त्याला मी पटवून देईन. पुढचा आहे, खेळ खेळूया. बघा, खाली काही शब्द दिले आहेत. त्या शब्दांचा समानार्थी शब्द भरून कोड पूर्ण करा. शब्द इथे दिलेले आहेत मस्त. कचरा, रात्र, पाणी, जनता, मुलगी. बघा इथं या ठिकाणी आहे ना, उभे आणि आडवे शब्द अशा प्रकारे. बघा आता मस्तक याला समानार्थी दुसरा शब्द आहे डोके. आता के वरून दुसरा शब्द आडवा कुठला येईल? के वर कुठला शब्द आहे? कचरा आहे ना, तर डोके केर. आता इथं र आला 3 नंबरच्या कॉलम मध्ये. पुन्हा रात्र, बघा रजनी उत्तर इथं दिलेलं आहे. बघा, चौथा शब्द आहे नीर म्हणजे पाणी. बघा, पाचवा शब्द आहे रयत म्हणजे जनता आणि सहावा शब्द आहे तनया म्हणजे मुलगी. अशा प्रकारचे शब्द कोड्यातून आपल्याला एकतर है ना, आपला शब्द भांडार वाढतं, त्याचबरोबर आपलं मनोरंजन होतं है ना, आणि एक प्रकारचा खेळ होतो. आता अशाच प्रकारचं दुसरं शब्द कोड दिलेलं आहे. विरुद्धार्थी शब्द भरायचे. उद्योगी, गरम, मोठा, जुने, होकार, हसणे. बघा इथं उद्योगी त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे आळशी. गरम म्हणजे शीतल है ना, मोठा लहान, जुना नवीन है ना, होकार नकार आणि हसणे रडणे. अशा प्रकारचे शब्द आहेत. बघा पुढे आपण समजून घेऊया. किडा, मेहुणा, पादुका, बाहुली, महिना, पहिली, सगुणा, तालुका, भिडू, पिसू, मनुका. तर या शेवटच्या 2 अक्षरांचं निरीक्षण करा आणि काय जाणवतंय? तर या शब्दातील शेवटच्या अक्षराला काना, मात्रा, वेलांटी, उकार असे 12 खडीतील कोणते ना कोणते तरी चिन्ह आहे आणि शेवटून दुसऱ्या अक्षरातील इकार व उकार ऱ्हस्व आहेत. शुद्ध लेखनाचा हा नियम आहे.